सर्वसामान्य माणसांच्या असामान्य गोष्टींसाठी खास मंच, ते म्हणजे पॉडकास्ट सर्वसामान्यांचा. इथे असतात खास गप्पा, मनातली बात आणि मोकळं बोलणं. तर मी तुमचा सर्वांचा लाडका होस्ट निखिल म्हणजे सीएनजी भाऊ, सीएनजी बरोबर क्रिएटर निखिल गांगोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये. चला तर मग सुरू करूया. आता बऱ्याच दिवसानंतर आपला पुढचा एपिसोड आलेला आहे, कारण कामाच्या गडबडीमुळे मलाही थोडासा वेळ मिळत नव्हता. पण आपण वेळात वेळ काढून आज हा पॉडकास्ट शूट करतोय. आजच्या आपल्या पॉडकास्ट मध्ये पाहुणे आहेत, ते म्हणजे माझा तो चांगला मित्र आहे आणि तो सर्वसामान्य नाहीये. सर्वात आधी तुम्हाला ते सांगतो, तो सुद्धा कॉन्टेंट क्रिएटर आहे. तर आज स्वागत करूया आपल्या पाहुण्याचं, ते म्हणजे ओंकार कारंडे. हाय हाय, वेलकम टू चॅनल. तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हाला खाली इंस्टाग्रामची आयडी दिसते, तर अजूनपर्यंत जर तुम्ही याला फॉलो नसेल केलं तर जा आणि इंस्टाग्रामवर जाऊन पटकन फॉलो करा. तर कसं वाटतं ओंकार तुला पॉडकास्ट? फर्स्टली खूप असं एक्साइटमेंट आहे, कारण हा फर्स्ट पॉडकास्ट आहे माझा. याआधी एक शूट होणार होता, पण तो मला सीझन 1 आम्ही संपवलाय. तर सीझन 2 चा फर्स्ट पॉडकास्ट जो असेल तो माझा असेल. त्यामुळे बेसिकली हा फर्स्ट पॉडकास्ट आहे माझा. तर खूप एक्साइटेड आहे. आणि हा कम्प्लिटली अनस्क्रिप्टेड पॉडकास्ट आहे, काही स्क्रिप्टेड नाही. मला निखिलने काल कॉल केला, मला भाई मला एक पॉडकास्ट शूट करायचं तुझ्यासोबत, तू येऊ शकतो? मला भाई एनी टाइम. तर मी आज आलोय आणि कम्प्लिटली काही स्क्रिप्टेड नाही. मला माहितीही नाही निखिल काय प्रश्न विचारणार, आणि मलाही माहित नाही की मी याला काय प्रश्न विचारणार, कारण हा तुम्हाला माहिती हा पॉडकास्ट अनस्क्रिप्टेड असतो, याच्यामध्ये काही स्क्रिप्ट नसते. तर सर्वात आधी मी तुला असा प्रश्न विचारेन की तुझं बालपण कुठे गेलं, म्हणजे तुझी शाळा कोणती होती? माझं बालपण जे आहे, म्हणजे माझा बॉर्न जो आहे ना, तो बेसिकली माझा बॉर्न सोलापूरचा आहे. बॉर्न सोलापूरचा. तर मी सोलापूरमध्ये 2 वर्ष वाढलं. ते बेसिकली असतंच की बाळ जन्मल्यानंतर आईच्या घरीच वाढते, मम्मीच्या आईच्या आजीच्या घरी. 2 वर्ष तुझी मम्मी आजीच्या घरी? हा, सोलापूरलाच होतो आम्ही. त्यानंतर मग आम्ही इथे मुंबईला आलो. मुंबईमध्ये माझं पूर्ण म्हणजे 3 वर्षापासून घेऊन ते आतापर्यंत माझं पूर्ण लाईफ धारावीमध्ये गेली आहे. तर बेसिकली मी कम्प्लीट धारावीचा आहे. म्हणजे धारावीचा आपला, हे मला माहित नव्हतं तू धारावीचा आहे. मी धारावी भाई. तुम्हाला म्हणजे पब्लिकला असं वाटतं की धारावी म्हणजे एकदम भाई नाही का, डॉन पब्लिक, टपरी भाई लोक. काही नाहीये भाई धारावी. तुम्ही एकदा येऊन एक्सपिरियन्स करा की धारावी कशी आहे. मी कारण मला खूप लोकांना मी जेव्हा इंट्रोड्यूस करतो तर मी स्वतः समोरून सांगतो की भाई मी धारावीचा आहे. तर ते थोडं ऑकवर्ड फील करतात, कारण धारावीचं नाव खूप लोकांनी खराब केलंय. त्यामुळे एकदा मी भाई आय तर भाई मी प्राऊड आहे माझ्या धारावी आहे करून मी, कारण धारावीनी खूप आर्टिस्ट दिलेत. आता जर तू धारावीची गोष्ट काढलीच आहे, तर मग मला जाणून घ्यायला आवडेल की धारावीमध्ये असं, म्हणजे मला तरी एवढं नाही माहित की धारावीचं कोण कोण कलाकार आहे, तर तुझ्याकडून मला जाणून घ्यायला आवडेल आणि माझ्या प्रेक्षकांना. धारावीमध्ये खूप कलाकार आहेत भाई, असं माझं पण मान्य आहे. कारण बेसिकली रॅप म्युझिक जर कोण ऐकत असेल तुमच्यामध्ये, तर तुम्हाला माहिती आहे की अर्धेहून जास्त रॅपर्स जे आहेत ते धारावी मधून निघतात. बरोबर. आता धारावीमध्ये खूप फेमस रॅपर्स आहे, तुम्ही माहिती आहे की नाही माहिती नाही, 7 बंटाईज करून रॅपर्स आहेत. हा, 7 बंटाईज आहेत धारावीकडून. पण MC अल्ताफ जो आहे करंटली धारावी मधून निघलाय. आणि असे बरेच खूप रॅपर आहेत जे हसल पण केलाय त्यांनी. आणि जॉनी लिव्हर सुद्धा ते धारावीचेच आहेत. मग त्यांना मी ऍक्च्युली त्यांचा इंटरव्ह्यू बघत होतो, तर त्यांनी खूप ओल्ड सांगितलेलं की धारावीमध्ये एक बिस्मिल्ला हॉटेल करून आहे 90 फीट रोडला, तर ते तिकडे पेन विकायचे. मग त्यांची नजर वाटतं, मला रेअरली माहिती आहे की डायरेक्टरची त्यांच्यावर नजर पडली तेव्हापासून त्यांना काहीतरी भेटलं चान्सेस. पण एवढं मला डिटेलिंग नाही माहिती. पण काय भाई सुंदर आहे धारावी. म्हणजे कसं ना निखिल, कोणतीही मुलगी रात्री जरी 2ला बाहेर पडली ना धारावीमध्ये, तरी ती सेफ फील करते. कारण कसं काही साईड आहेत धारावीचे, समजतं की एक वेगळी साईड आहे धारावीची, तिकडे छेडाछाडी होते. हा, ती साईड खूप लांब आहे. आणि एक साईड अशी आहे की ज्यामध्ये मुली रात्रीला 2ला जरी घरी जात असेल त्यांना सेफ वाटतं, कारण आजूबाजूची लोकॅलिटी जागीच असते आणि कोण असं नाही की मुलींचे छेड काढणार. भाई छेड काढले की सुद्धा फटके असतात तिकडे. चांगली गोष्ट. म्हणजे विमेन सेफ्टी आहे धारावीमध्ये मानलं गेलं. आता तुझी समजा शाळेची लाईफ झाली, म्हणजे जेव्हा तू शाळेमध्ये होता, तर असा काय कांड की भाई या जगात कोणी केलं नसेल असा कांड तू केलाय, किंवा तुझा कोणता मित्र किंवा तुम्ही कोणी असं काहीतरी केलं की भाई हे खतरनाक होत? असं काहीतरी म्हणजे स्कूलमध्ये खूप कांड आहे. म्हणजे खूप. मी 1ली ते 8वी पर्यंत एकदम शांत मुलगा होतो, शांत एकदम. 8वी ते 10वी मध्ये माझी एकदम अशी ती संगत लागली बॅक बेंचर सोबत बसायची.
मग आधी ते नव्हते का ते लोक? म्हणजे ते होते वर्गात, ओके, ओके. पण मी कसं फर्स्ट बेंचवर असायचो आणि मला एकदम नॉलेजवर म्हणजे पूर्ण क्लासमध्ये माझा 1ली ते 8वी आहे ना असं झालेलं की वर्गातून पहिला नाही तर दुसरा मी असणारच असणार. हा, हा. त्यानंतर 8वी नंतर अरे तुम्ही भाई या पॉडकास्ट खोटं नको बोलू, कारण तुझा चेहरा नाही. बघून वाटत नाही की तू पहिला दुसरा नंबर काढणार आहे. भाई माझे ओके. शाळेचे मित्र जे बघताय ना ब्रॉडकास्ट तुम्ही कमेंट करा. नक्की भाई कमेंट करा तुम्ही. बघू, जर तुमचा कमेंट आला तर आम्ही विचार करू की हा पहिला दुसरा कमेंट नंबर करा काढणार. भाई. ओके. हा, 8वी नंतर आम्ही हा. असे कांड केले ना की जसं कॅम्प असतात, तर आम्ही कॅम्पला एकदा गेलेलो कुठे पालघर सॉरी खारघर, आपलं काय नाव त्याचं मला नाव नाही आठवत आहे. ओके. डहाणू रोडला हा. तिकडे कॅम्पला गेलेलो आम्ही. तर डहाणू रोडला हा कॅम्पला गेलेलो. तर फर्स्ट डे कॅम्प झाला आमचा, सेकंड डे होता कॅम्पचा. तर आणि म्हणजे ती असते चूल असते सर्वांमध्ये. माझ्या एका मित्राने दारू आणलेली 8वीला असताना दारू आणलेली. त्यांनी दारू आणलेली आणि पूर्ण कॅम्प मध्ये आम्ही 5 जण टार्गेटवर असायचो. मी, माझा एक मित्र आहे रितेश, एक विजय, एक चारुदत्त आणि एक यश करून आम्ही 5 जण टार्गेटवर असायचो. तर आणली दुसऱ्याने, विशाल नावाच्या मुलाने त्यांनी दारू आणलेली. तर त्यांनी दारू वगैरे ओपन केली आणि म्हणजे फिरवायला चालू केली की सगळे. आणि भाई मी हात पण नव्हता लावलेला. ओके. मी हात पण नव्हता मी हात पण नव्हता लावलेला. ठीक आहे. त्यानंतर प्याले वगैरे ते लोक आणि ते रात्रीची एकदम छेडाछाडी चालू झाली झोपताना कॅम्प मध्ये. तुम्हाला सरांना चिडवणं वगैरे, पिऊन वगैरे राडे करणं. ते धरले एकदम. सरांनी धरलं की दारू कोणी आणली आहे. तर माझं असं झालं की भाई आता सरांचा तर 5 जणांवर डोळा आहे, सगळ्यात जास्त तर माझ्यावर आहे. तर सरांनी मला धरलं. तर खरं सांग दारू कोणी आणली आहे. माझ्या ऍट दिस टाइम तसं झालं की नाही भाई, मित्रांची नावं तर नाही सोडायची आहेत मला. त्याला सर मी आणली करून, सरांना मी आणलेली करून. मग सर नेक्स्ट डे कॅम्प संपला. दुसऱ्या 3 दिवस माझी बॅग स्कूलमध्ये जमा होती. 3 दिवसानंतर म्हणजे माझ्या पेरेंट्सला बोलवण्यात आलं. तर मम्मी आली शाळेमध्ये, बोलते सर काय झालं. बोलतो यांनी दारू आणलेली शाळेत. यांनी दारू आणलेली. तर मम्मी बोलली नाही सर, होऊच शकत नाही असं, दारू आणत नाही, आमच्या घरी कोण पितच नाही असं मम्मी बोलली. मी बोललो मम्मी मी आणलेली, पण ते मित्रांनी बॅगेत टाकली. हा एक बेसिक जॉनर आहे माझा तो पाठचा. आणि एक मोठं कांड हे केलेलं की आमच्या मुलांमध्ये बॅट लागलेली स्कूलमध्ये असताना की म्हणजे आम्ही बाहेर गेलेलो आणि पान घेतलेलं त्या टायमाला. तर पान खाल्लं आणि माझा मित्र आहे रितेश करून मी सांगितलं, त्यांनी माझ्याशी बॅट लावली की तू भाई पान खाल्लंय ना, तुम्हाला सरांसमोर जो शाळेचा सगळ्यात स्टिक सर आहे ना त्यासमोर थुंकून दाखव. मग तर मी ते खाल्लं आणि मी गेलो. मी आहे तसा, माझे कॉन्टेंट बघताना मी आहे तसा गेलो आणि सरांसमोर थुकलं डायरेक्ट वर्गात. वर्गात नाही, बाहेर जाऊन डस्टबिन मध्ये ठुकलं. ते सर येत होते तर मी समोर ठुकलं त्यांच्या. तर सरांनी मला पकडलं, पहिले तसा गाल वैदले एक फोटो काढला माझा. तर जा घरी. दुसऱ्या दिवशी मम्मीला बोलवलं, सेम जॉनरात आला परत. मम्मीला बोलवलं दुसऱ्या दिवशी, बोलते यांनी पान खाल्लं परत. बोलते सर होऊ शकत नाही, हा पानच खाऊ शकत नाही. माझ्या मम्मीचं असं होतं की मी सभ्य मुलगा होतो शाळेमध्ये, माझ्या मम्मीला वाटायचं असं. मम्मीला वाटतं की मी सभ्य मुलगा. मी खाल्लं. मम्मी मी नाही खाल्लं. शाळेच्या बाहेर ना 2-3 टपोरी फिरतात, तर त्यांनी मला तोंडात टाकलं. तर सरांनी मला मम्मी समोर चमटली की असे येतात ना कोण तुझ्या तोंडात टाकतात. मी एकदम असं ऍक्टिंग, मला माहिती. तर हे सगळे आहेत कांड 2-3. आणि बंक वगैरे. मला तुझ्या शाळेचं नाव काय? माझ्या शाळेचं श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल, जी धारावीलाच आहे. श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल, जी धारावीलाच आहे. भाई तुझ्या शाळेमध्ये मम्मीला बोलवायची पद्धत होती, आमच्या शाळेमध्ये असं नव्हतं. भेटला ना की तिथं तुळला भाई. ते मम्मी बिम्मीला पप्पाला बोलवते उद्या, पण त्या सिच्युएशनला जर भेटला असता पांगी मला जरी पकडला असतं बाई, तुडो तिथं पहिला तुडला असता आणि मग नंतर मम्मी पप्पाला घेऊन क्रेझी सीन आहे. शाळा झाल्यानंतर ना आम्ही रात्री सायन जवळ आमच्या, तर आम्ही रात्री सायन किल्ल्याला जायचो. तर गेलो तर आणि माझे मित्र खूप हरामी. ते आता तसं करायला नाही हवं, पण त्यांनी एका भैयाला पकडलं. ते बोलले पैसा दे नाही तो आम्ही देखो मारेगा करके. आणि तो मध्ये निघाला मराठी. तो मराठी निघाला, त्यांना हे लोकांनी मारलं. ठीक आहे, मी लांब होतो, त्यांना हे लोकांनी मारलं आणि खालीच पोलीस उभे होते. तो खाली गेला
ते ऊपर बच्चे स्कूल के मेरे को मार रहे, मराठीत बोलला. वरती शाळेची मुलं ते मला मारतात, ते पैसे घेतले माझे त्यांनी. तर आम्ही सगळे पसरलो. 10 लोक गेलेलो, 10चे 10 पसरलो. तर 2 माझ्यासोबत होते आणि मी असं पकडलोच नसतं गेलो असतं. तर माझ्यासोबत एक मुलगा होता कुणाल नावाचा. तर बोलला, "ए बाय बाय, पळ पळ पळ, पोलीस आले." तर आम्हाला पकडला आता पोलिसांनी आणि घेऊन गेले, पोलीस स्टेशनला घेऊन गेले. आणि एका रूम मध्ये आमच्या 5 जणांना टाकलं, सेम 5 जण. नाही, 1-2 जण डिफरन्स होती. मी, चारुदत्त, विजय, कुणाल आणि एक शुभम करून होता. आम्हाला 5 जणांना टाकलं. 8वीला असतं नाही, ही 9वी-10वीची गोष्ट आहे. तर टाकलं आमच्या 5 जणांना आणि रात्रीचे 12 वाजले. आम्हाला सोडलंच नाही. ते ऑब्विसली सगळ्यांचे पेरेंट्स टेन्शन मध्ये येणार करून ते काय झालं. आणि मी एकदम असा घाबरलेलो त्या टायमाला, कारण भाई पोलीस बघ ना, माझे खूप फ्युचर प्लॅन्स आहेत की भाई मला जायचंय, फॉरेन फिरायचंय, केस बीस झाले तर लागतील भाई विजाचे. तो पकडला. आणि जे विजय आणि रितेश या दोघांचं सरनेम कदम होतं, आणि जे सर आम्हाला पकडले ना त्यांचं सुद्धा सरनेम कदम होतं. तर त्यांनी आम्हाला पकडला. इथं आहे तुझं नाव, बोललं सर ओमकार कारंडे. तुम्ही हे धंदे करता? सर मी यामध्ये नव्हतेच, मला फुकट पकडला. त्या दोघांना तुझं नाव काय? तर रितेश कदम. तू कदम. त्याला लाच मारली. कदमाचं नाव त्यांनी घालवलंय करून. नंतर 12 वाजले, त्यांनी आमच्या सगळ्यांची नावं टिपून घेतली, नंबर घेतला. आणि मी चतुर, मी सगळे नंबर बरोबर दिले, एक लास्टचा चुकीचा दिला. दिला मी सोडून दिला मला सायन्स. आता सायन्स पासून आमच्या घर हार्डली 2 किलोमीटर लांब आहे. आणि त्या टायमाला कोणाकडेच फोन नाही. सगळ्यांचे पेरेंट्स टेन्शन मध्ये आले. तर आम्ही विचार केला की आता घरी काय बोलायचं बाई, कारण 8वी-9वीचा मुलगा रात्री 12 पर्यंत घरी आला, सगळ्यांचं टेन्शन येणार. मग आणि बोललो भाई तुम्ही तुमचं बघा, मी तर बोलणार. शुभमला घेतला मी, कारण त्यांनीच मेन कांड केलेलं. बोललो तू माझ्या घरी सांगायचंय की आपण बर्थडेला गेलेलो बरोबर. तर आम्ही चाललोय आणि समोरून मम्मी आणि भाऊ आला माझा. मोठा भाऊ, सक्का मोठा भाऊ आहे. तर तो समोरून मम्मी आणि भाऊ आला. तर मम्मीने मला बघितलं आणि पहिलं 2 कानाखाली दिला मला, फाट फूट करून. बोललो कुठं होता तू? बोललो अरे मी बर्थडेला गेलेलो मित्राच्या बर्थडेला. मम्मी पोलीस स्टेशनला चाललेली मिसिंग केस करायला. तुझी मम्मी पोलीस चौकीला पोहोचली नाही. मग 2 कानाखाली दिले. माझा भाऊ तर कुणाचा बर्थडे होता? बोललं माहित नाही कुणाचा, म्हणजे बर्थडे होता. कुणाचा बर्थडे होता? बोललं मित्राचा होता. तर शुभम होता. तर भावाने त्याला बघितला. अरे दादा बर्थडे होता. तर भाऊ मोठा भाऊ ऑब्विसली छोटा भाऊ त्यांनी दादाने घेतला, त्याला लात मारली, लावून घेऊन गेला. हा एक कांड झालेला मोठा. असा तो असा कांड आहे माझ्या आयुष्याचा की हे आम्ही केलं, हे कोण करू नाही शकत. तो हा कांड आहे. आणि त्यानंतर तुझं कॉलेज कोणत्या, कॉलेज लाईफ? माझी कॉलेज लाईफ खरं सांगायला गेलं तर लॉकडाऊन मध्ये झाली, कारण आमचा लास्ट 2 घरी बसून होते. नाही भाई, माझा एक पेपर 10वी नंतर. माझा एक मित्र आहे, तुला नाव नाही सांगायचं, पण त्याने HM केले, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट. आणि त्याचं नशीब एवढं चांगलं ना भाई, ऐक ना, तुला माहित असेल माहिती मला लॉकडाऊन लागला भाई. आणि अख्खं लॉकडाऊन फक्त पुढे रील काढण्यात गेला, आणि त्याचं शिक्षण पण लॉकडाऊन झालं. म्हणजे तुला सांगतो आम्ही किस्सा, त्याचं कॉलेज चालू असायचं आणि आमची इथं रील, आणि त्याचं फोनवर हे चालायचं काय, ऑनलाईन क्लास. आणि जेव्हा त्याचं प्रेझेंट यायची ना, तेव्हाच आम्ही बघू थांब जसं नाव यायचं ना, आहे का प्रेझेंट, लगे तो अनम्यूट करू ना, हा प्रेझेंट सर, लगे म्यूट, मोबाईल साईडला आमच्या रील. आणि त्याच्या जीवावर भाई तो HM पास झाला, सगळं झालं चांगलं. त्यानंतर युएसला सुद्धा गेला. युएसला पण ढळ येत नव्हता, पण युएसला गेला, चांगलं शिकला. आपला मित्र आहे, आपल्याला माहितीची रिएलिटी काय. आणि तसं तुझं काय होतं कॉलेजमध्ये? कॉलेजमध्ये तर कांड तर खूप केलेत कॉलेजमध्ये. लिटरली गेटच्या बाहेर मारामारी. तुला माहिती कॉलेजमध्ये असं असतं की एक मुलगी ना आपल्याला आवडते, पण ती कधी हिंमत होत नाही. असं कोणती लाईफ मध्ये मुलगी होती का की बाबा विले भारी दिसते यार, पण कधी तिला बोलायची हिंमत नाही आली, किंवा तिचा बॉयफ्रेंड असो, असं काय? एक होती, एक नव्हतं, 2-3 होत्या. 2-3 जणी आवडायची तुला? नाही, आवडायची तर बेसिकली एकच असते ना की बाई ही फेवरेट आहे, ती आवडते असं. एक होती, म्हणजे तिला कधी बोलू नाही शकलो मी लाईक मला तू आवडते करून, कारण जस्ट तिला कसं, म्हणजे आमचे फक्त आय कॉन्टॅक्ट व्हायचे. आणि आमच्या लॉकडाऊनच्या नंतर कॉलेज ओपन झालं, त्यामुळे ना पूर्ण वर्गामध्ये ड्रेसिंग सेन्स माझा चांगला होता. ड्रेसिंग सेन्स एक मिनिट, एक मला आता जर तुम्हाला एक स्क्रीनवरती फोटो दिसतोय, मी तो फोटो तुला टाकणार आहे स्क्रीनवर. या फोटोचा लॉजिक सांग मला, ज्याच्यामध्ये काहीतरी
ते हे घातलं होतं बघ, येलो घागरा. हा ते घागरा बिगरा घालून शर्ट, त्याचं मला लॉजिक सांग. अरे तो सीन असा होता की माझा मोठा भाऊ आहे समीर करून, तर त्याचं लग्न होतं. तर हा त्याच्या म्हणजे ते परंपरा असते, कोळी बेसिकली तो कोळी आहे, तर त्यांच्यामध्ये परंपरा असते की घागरा घालायचा. नाही म्हणजे लग्न नाही मग? लग्न झालं, हळद झाली तर एक मिसमॅच हे असतं करून की तू कशावर पण काय पण घालू शकतो, लहान बाळ बनू शकतो ओके ओके. किंवा म्हणजे fancy पुरीचा- dress. हा फॅन्सी ड्रेस टाईप. हा हं. तर मला आयडिया नव्हती आली, कारण मला त्यांनी अचानक सांगितलं की आज वेगळं काहीतरी घालायचे करून. मला आयडिया नव्हती मी काय घालू करून. लग्नाचं त्याचा ब्लेझर पडलेलंच माझ्याकडे. हं. मी मग नॉर्मल टी शर्ट वर आणि चड्डीवरच होतो घरी. तो बोलला भाई काहीतरी घालून ये, तुझ्यासाठी सगळे थांबले. हं. मग मी गेलो, माझ्या मित्राच्या बहिणीला बोलला तर अरे मेरे को तेरा घाघरा चाहिए करके. बोला तेरे को क्यों चाहिए? बोला अरे मेरे को देने का एग्जाम को दे रही है नहीं. मेरे को थोडे बाईले तर मी तिचा घागरा घेतला, घागरा घातला आणि मग सुचलं कसं की घागरा घालायचा आहे? माझा इन्स्पिरेशन त्या टायमाला रणवीर कपूर होता, रणवीर सिंग होता. ओके. हा तर मी घागरा घातला, टी शर्ट तर घरचं होतं, वरती ब्लेझर घातले, खाली एका पायात व्हाईट शूज घातले, एका मध्ये ब्राऊन घातले. हा बरं माहिती दिसतोय फोटो ब्राऊन घातले आणि मी गेलो रोडवर डायरेक्ट. रोडवर कशी वरात जात असते, रोडवर गेलो डायरेक्ट. तर जे माझा भाऊ आणि जी वहिनी आहे माझी ते शॉक झाले. भाई आम्ही तुला काय घालायला सांगितलेलं, काहीतरी चांगलं, ते घागरा घालून आला. म्हणतो भाई तुम्ही बोलला मिसमॅच करायचं, मी केलं. आणि मग ते बाली बिली जे घातलेले का ते कोणते? त्याच्यात हे पण आहे ना काहीतरी? नाही, बाली वगैरे नाही. मला तो आठवत नाही. मला त्यानंतर त्याच पोस्ट नंतर ना मला असं नाव पडलं, म्हणजे इंस्टाग्रामवर किंवा एरियामध्ये बोलू शकतो तर लाईट रणवीर कपूर बोल. रणवीर कपूरची बॉडी पण आहे माझी, त्याला तू फॉलो नाही केलं? आता मी करंट आदित्य रॉय कपूरच्या एरियामध्ये भाई. नाही पण मग तू त्या बॉडीला मी फॉलो करायचं जरा, म्हणजे जिम मी केलेले मध्ये भाई, तुला माहिती असेल माझा. आता आपण परत त्या मुद्द्यावर येऊया. ते मुलगीचं काय झालं? त्या मुलीचं काय झालं? लव्ह लाईफ मी तिला कधी बोललो नाही काही. तिचा ऑलरेडी ज्या एरियामध्ये बॉयफ्रेंड होता, तर मी विचार केला की कुणाला कशाचं रिलेशनशिप खराब करायचंय करून, तर मी तिला कधीच बोललो नाही. तिचं गोल कसं असतं, आता फुटबॉलचा जेव्हा आपण गेम खेळतो बरोबर, तर त्या गोल पोस्टर गोल की उभा असतो, पण तरी गोल मारतात भाई. तर तसं असतं ना भाई. ठीक आहे बॉयफ्रेंड आहे, ठीक आहे, तू का हिंमत का नाही केली की भाई चल चान्स असं काय नाही रे. मला तू घागरे बिगरेचे फोटो अपलोड केले ते काय तुला त्यामुळेच भाई, त्यामुळेच त्याच्या आधी घागरा घातलेला त्याच्या आधी घातलेला. काय सलोवर राहायचं थोडे त्याच्या बाई, थोडं पर्सनल जातं आपण. त्या मुलीचं नाव कळेल का आम्हाला? म्हणजे ती जर पॉडकास्ट बघायला तिला तरी कळेल. माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये पण नाही. आम्ही पॉडकास्ट बघेल ती ब्रॉडकास्ट, म्हणजे तिचं नाव होतं सेजल मोरे. सेजल नावाच्या पोरी खरंच असतात चांगले असतात आणि लक्की लोकांनाच मिळतात सेजल नावाच्या मुली. माझे काही मित्र आहे त्यांची गर्लफ्रेंड आहे सेजल. आणि त्यानंतर आता कॉलेज लाईफ झाली बरं, आणि मग माझी सेकंड पण कॉलेज लाईफ होती. म्हणजे कॉलेजमध्ये नसताना सुद्धा मी कॉलेजला जातो. म्हणजे काय हे अच्छा तू धारावीच आहे म्हणून? नाही बाई, मग काय हे काय नवीन ऐकतोय कॉलेज? अरे म्हणजे कसं माझं कॉलेज वगैरे संपलं, नंतर बेसिकली कॉलेज इव्हेंट्स असतात, तू ऐकलं असतील, कॉलेज इव्हेंट्स होतात मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये. तर त्यामध्ये माझा एक खूप खूप भारी म्हणजे भाऊ सारखा मित्र आहे माझा एक, कृष्णा करून. तर मी स्टँडअप कॉमेडी करायचो त्या टायमाला. तर मला तो त्यांनी कॉन्टॅक्ट केला, बोलतो अरे तू स्टँडअप कॉमेडी करताय ना? बोललो हाँ करता हूँ. तो अपने कॉलेज को रिप्रेजेंट करेगा स्टँडअप? बोलला हाँ कर दूंगा. तर मग त्यांनी कॉल केला, बोलले देख कीर्ति कॉलेज में है आज अपना और ते को करना है स्टँडअप. तर मी तेव्हा स्टँडअप केलेला आणि जे सगळे नवीन फेसेस होते ते सगळ्यांना आवडलेलं ते स्टँडअप कॉमेडी. तेव्हापासून मी त्यांना शिकवायला वगैरे त्यांना शिकवायला वगैरे जायला लागलो कॉलेजमध्ये. ती माझी सेकंड कॉलेज लाईफ होती. म्हणजे बिना आयडी कार्ड, बिना फी रिसीट कॉलेजमध्ये काम करतो ना बेसिकली. मजबुरी म्हणजे मजदुरी मजबुरी, टॅलेंटची मजदुरी. आणि मग त्यानंतर आता तुझं हे झालं की लाईफ, आणि मग आपण कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे होऊ शकतो किंवा ऍक्टिंग करू शकतो, हे तुझ्या मनामध्ये कधी आलं असं तुला? तुला खरं माझं खरं इथं खरंच सांगायचं खोटं काय सांगायचं नाही. मला इथं फाशी शिकते पंख्याला लटकवतो भाई, खोटं नाही सांगायचं काय, खरंच सांग. मला ना कधीच आयुष्यात कधी कॉन्टेंट क्रिएशन नव्हतं करायचं, कधीच नाही. मी विचार सुद्धा काशी करतोय ते का पडतोय, विचार सुद्धा 4-5 वर्षापासून का गाजते मग? मी विचार सुद्धा केला नव्हता की मी कॉन्टेंट क्रिएशन करेन.
काय झालं मस्ती मध्ये कॉन्टेंट क्रिएशन झालं माझ्याकडून. म्हणजे माझा विचार होता की 12th केली त्यानंतर मी कॅबिन क्रूचा कोर्स करून फ्लाईट्स वगैरे मध्ये म्हणजे पूर्ण जे काय तू सगळं सांगतो चेहऱ्याला सूट होत नाही, मग ते एवढं तू लक्षात घे. जे तुझं काय म्हणणं आहे ना ते माझ्या ऑडियन्सला चेहऱ्याला करता माझ्या भाई माझं हेच ड्रीम होतं. ओके ड्रीम, एक ड्रीम वेगळा. माझं ड्रीम हेच होतं. माझं पण ड्रीम होतं. मला एअर होस्टेस बनायचं होतं. अरे हा फालतू मी घागरा का घातला, मला एअर होस्टेस बनायचं भाई. अरे पण एअर हॉस्टेस मुली असतात ना, असं तू असं माझी क्रश जी आहे तिला एअर होस्टेस बनायचं होतं. मग ती जी बनणार ती मी बनणार. ती कोणाची तरी बायको बनणार आहे. मग मी कुणाचं तरी बायको बन. बनणार. चल बोला. हा मग पुढे काय झालं, माझा फर्स्ट कॉन्टेंट तू बघशील ना खाली जाऊन 2022 तर माझ्या भावाने XR घेतलेला आणि त्यांनी बॅक पॅनल चेंज केलेला. व्हाईट होता तर ब्लॅक लावलेला. तर त्यांनी तो म्हणजे बॉक्स मध्ये टाकून ठेवला आणि त्यांनी चालू केलं. तर चल मी असंच बोललो की चल इसका अनबॉक्सिंग का व्हिडिओ बनाते आपण. ठीक है, तो निकालने वाला हाय गाइस मैंने नया आईफोन ले लिया, आईफोन XR ले लिया, आ जाओ अभी इसकी अनबॉक्सिंग करते. मी असं खोलला तर त्याच्यामध्ये फक्त पॅनल आला. मला ती असते ना स्कॅम करून त्या टायमाला चाललेलं स्कॅम 1990. हा तर अरे हे सब क्या दिया है. तर मी असं टेन्शन मध्ये ती आम्ही केली शूट आणि त्या टायमाला होतो माझं पूर्ण टकला होतो. ती शूट केली आणि ती मला एडिटिंग पण नव्हती याची त्या टायमाला. मी ती माझ्या भावानेच एडिट केली. ते गाणं टाकलं स्कॅमचं आणि माझं होतं इंस्टाग्राम आयडी त्यांनी त्याच्यावर टाकून दिलं. तर ती चालली रे, ती गेली आणि पब्लिकचा रिस्पॉन्स पण चांगला आला. म्हणजे जे एरियाचे ओळखत वगैरे होते ते चांगला रिस्पॉन्स आला त्याच्यामध्ये. त्यानंतर मग आम्ही दुसरी रील शूट केली संक्रांतीच्या 2 दिवस पहिला की पतंग उडवतोय, जातोय मी पटेलीमध्ये, पतंग बनवली, मांजा बिंजा कल्ली वगैरे लावली, पतंग बनवली आणि असे आपण घासतो ना पतंग, तसे घासा गेली पतंग तुटली. तर तो पतंग तुटली, मग एक बीम टाकली असायची तर ते पतंग तुटली. बोलले मी तर असं शिडी उतरत होतं, कल सबकी पतंग काटूंगा. ती उतरली, ती पण गेली, थर्ड पण गेली. मग मला असं वाटलं की आहे माझ्यामध्ये काहीतरी भाई, मी हे करू शकतो. तर मी मग तेव्हापासून मग माझा कॉन्टेंट क्रिएशनचा जर्नी स्टार्ट झाला. जेव्हापासून ते आपडतोच का काय होतं काय नाही आपलं जे आपण आपडतोय अजून चालूच आहे ते. कुणाचे तरी 10K होणार आहे, कुणाचे तरी 10K होणार आहे आणि कुणाचे तरी 10K होणार आहे. थोडं आपलं पर्सनल आहे. आणि आता कॉन्टेंट क्रिएशन मध्ये बघ अप पण जाता म्हणून भेटला आणि त्याच्यानंतर असं डाऊनफॉल पण येतो. मग तुझ्या लाईफ मध्ये कसं असं एकदम घाणवाला डाऊनफॉल आला? सगळ्यात घाण डाऊनफॉल सध्या चालूच आहे ना? चालूच आहे. घाणवाला येतो नाही का, अरे यार असं हिट झालेलं की लाईक नाही कसं की सगळे समजते आपण मेहनत करतोय बाई, आपण आपली आयडिया लोकांपर्यंत पोहोचवतोय, आपण पूर्ण स्क्रिप्ट करतोय. तसं आपण सोबत रील्स केले, आपण पूर्ण स्क्रिप्टिंग करून अँगल्स बघून स्क्रिप्ट वगैरे रील अपलोड करायचो. पण मला असं दुसऱ्यांचे कॉन्टेंट बघताना बोललं काय भाई हा काहीच नाही करत आहे, फक्त कॅमेरा ओपन करून काही ना काहीतरी शीट पोस्ट करतोय आणि ते जातात आहे. मग आमचं काय चुकतंय का भाई की आम्ही पण असंच करायला हवं किंवा आम्ही काहीतरी वेगळं ट्राय केलं पाहिजे. तर त्यामुळे मला खूप असं बीटी झालेली, माझी ट्रॉमा बसलेला की नाही भाई माझ्या होतच नाही. बीटी बोलता म्हणजे काय? बीटी म्हणजे बॅड ट्रिप. बी म्हणजे बॅड आणि टी म्हणजे ट्रिप. हा बीटी झालेली बॅड ट्रिप, घाणेरडा प्रवास, त्याला बीटी बोलतात, बॅड ट्रिप झालेली. कारण मी संबळाच्या गाण्यामध्ये बीटी बीटी काय भाई शॉर्ट, त्याला बॅड ट्रिप बोलतात. हा तर मला असं बसलेलं आणि मी 3 महिने तरी रिलीज नाही टाकले, तू बघत असेल 3 महिने तर काहीच अपलोड नव्हतं केलं. मला बसलं भाई कोण पण काही पण टाकून फेमस होते, माझेच होत नाहीये. तू काय टाकतच नाही तर काय घंटा लावली का? अरे पण तेच तर मग तुला तेच तर सांगतोय, हाच तर डाऊनफॉल आहे माझा. बीटी हा ब्रॉडकास्ट पण निखिलला बीटी मध्ये टाकणार आहे आता. म्हणजे तू जर काय अपलोडच करणार 3 महिने, मग कसं 3 महिने थोडं हे होतं की हे होता नाही बीटी मध्ये होतो. कारण मी कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलं पप्पा ऑफ झाल्यानंतर, कॉन्टेंट क्रिएशन मी स्टार्ट केलेलं. कारण मी झाल्याच्या नंतर का? ओके. पप्पा ऑफ झाल्यानंतर कारण मी लॉकडाऊन मध्ये खूप लिहायचो, खूप कविता लिहायचो, शायरीज लिहायचो. नाही रे तुझ्या तोंडाकडे वाटलं मी लिहून ठेवलंय. बोल काय लिहिलेलं सांग काय. मी एक लिहिलेली कविता ऐक रे, कविता ऐक रे. लाईक
ही कविता बेसिकली कुणावरच नाहीये, जसं मुलीवर किंवा आई बापावर. ही कविता आहे एका प्रत्येक मुलाच्या पहिल्या ड्रीम गाडीवर. ओके. ती अशी का असावी तशी का असावी, एक गाडी माझी पण असावी. वा. हा. अशी का असावी तशी का असावी, एक गाडी माझी पण असावी. बाजूला बसलेली असेल बायको, मागे माझी आई आणि मुलगी बसावी. अरे वा. अशी का असावी तशी का असावी, एक एक गाडी माझी पण असावी. अरे वा, छान छान, मस्त ठीक आहे. मस्त मस्त. वा. अं, अजून. सुट्टी एक दिवस चालणार नाही, सुट्टी 2 दिवस असावी. हा. एक दिवस चालणार नाही, सुट्टी 2 दिवस असावी. एके दिवशी तिच्यामध्ये पूर्ण फिरणार आणि दुसऱ्या दिवशी तिची सर्व्हिसिंग असावी. अरे वा. हा हा हा. त्यानंतर ही खूप मोठी कविता लिहिली आहे. मग सांग ना तू आपलं त्यानंतर कॅमेरा. ऍक्च्युली फोन मध्ये लिहून ठेवली आहे, तर आता फोन तर शूटला आपला. ओके ओके, हा. ठीक आहे ठीक आहे. त्यानंतर लास्टची लाईन मला माहिती आहे, माझा मुलगा 18 वर्षाच्या व्हायच्या आधी त्याने माझ्याकडून गाडी शिकावी. माझा मुलगा 18 वर्षा व्हायच्या आधी त्याने माझ्याकडून गाडी शिकावी. जर त्याला नसेल जमेल तर त्यांनी त्याची DNA टेस्ट करावी. अरे पण हा प्रश्न तर तुझ्या याच्यावर आहे डायरेक्ट. कशावर? मग तेच तर बोलतो. कविता खूप छान आहे भाई, पण हे शेवटचं वाक्य DNA टेस्ट करत ते तर डायरेक्ट तुझ्या याच्यावर येईल बाबा. मग तेच तर बोलतोय, तर त्याला नाही जमत तर ते जेनेटिक्स चेक कर भाई. अरे मग जेनेटिक्स पण, अरे येड्या, पण ते तुझ्यावर येईल ना भाई. काय म्हणजे काम दुसरं कोणी करून दिलं असं आय डोंट केअर भाई, आय डोंट केअर. कविता मी खरंच- कविता लिहिली आहे. अरे कविता छान आहे बाबा, म्हणजे शेवट ते DNA टेस्ट, अरे भाई तुझ्यावर येईल ना माहिती रे. आणि नाही झालं मॅच मग DNA, DNA मॅच मॅच होणार ना भाई, माझा मुलगा आहे ना. मग तू कविता लिहिलं DNA टेस्ट करतोय, केली DNA टेस्ट, नाही मॅच झालं, चल नाही येते का गाडी चालवता. मग मी नाही झाली मॅच तर आपण काय अडॉप्ट केलंय मी, म्हणजे मुलगा समज. पण ते तुला माहित असेल ना, 18 वर्ष तू पाळलाय पाहिजे त्याला. म्हणून तर बोललो अडॉप्ट केला समजेल. तू लक्ष द्या व्यवस्थित बहिणीकडे. मी खूप विचित्र माणूस आहे ना, ते खूप विचित्र माणूस आहे मी. स्वतः बायकोच बोलते DNA टेस्ट करावी भाई. आता काय काय विचारायचं आहे गेला. हा ब्रॉडकास्ट माझी फ्युचर वाईफ बघेन ना भाई. नाही ना, बघेल ना खरंच, आणि जर बघेल तुम्ही तर बघा कसा येडा होता. निखिलमुळे माझा डिवोर्स होईल. DNA टेस्ट करायला तुम्ही काही चुकीचं काम करू नका, कारण निखिलमुळे माझा DNA टेस्ट होणार आहे. निखिलमुळे माझा डिवोर्स होऊ शकतं. आता मग पुढे तू काय करायचं ठरवलं? आता तू काय व्हायचं तुझं? एअर होस्टेस व्हायचं होतं. एअर हॉस्टेलचा. तू आता कॉन्टेंट क्रिएटर पण करतोय, तू स्टँडअप पण, तुला पुढे काय करायचं लाईफ मध्ये? मला कॉन्टेंट क्रिएशन कंटिन्यू करायचं. कंटिन्यू म्हणजे ऍक्टिंग मध्ये कर, कॉन्टेंट क्रिएशन की ऍक्टिंग करायचं? नाही, कॉन्टेंट क्रिएशन बेसिकली तेच असतं की ऍक्टिंग करावीच लागते त्यामध्ये, तर मी कॉन्टेंट क्रिएशनच पकडून चालतो. आणि पुढे मग त्याच्यातून काय करायचं? कंटिन्यू करायचं ते पुढे कंटिन्यू. पण तुम्हाला सांगतो, स्टँडअप पण खूप चांगला करतो, पण तो आता का करत नाही त्यालाच माहित. त्याचे पाय वगैरे दुखत असेल बहुतेक. पाय वगैरे दुखायचा सीन नाही भाई. कसं आहे ना की एक सेट तू जास्तीत जास्त 5 ते 6 जागेवर परफॉर्म करू शकतो. म्हणून तू मोठे स्टँडअप कॉमेडियन बघशील ना, ते पहिलं पूर्ण वर्ल्ड टूर करून घेतात, मग अपलोड करतात. बरोबर. बेसिकली तेच असतं. आणि एक स्क्रिप्ट कसं, आता मी जेवढ्या पण जागी स्टँडअप कॉमेडियन केली ना, त्यामध्ये ऑडियन्सला माहित पडतं की अरे हा त्या कॉलेजमध्ये जिंकला तर हेच परफॉर्म करणार आहे करून. मग तू काहीतरी वेगळं करायचं. म्हणून त्यासाठी मी 3-4 स्क्रिप्ट बनवून ठेवलेत. आणि आता माझा प्लॅन चाललाय की एखादा शो अनाऊन्स करायचा किंवा एक ओपन माइक करून रेकॉर्डिंग करून युट्यूबवर अपलोड करायचा. मला तसं वाटतं स्टँडअप साठी, मला तरी वाटतं की स्क्रिप्ट नाही पाहिजे स्टँडअपला. हा ऍक्च्युली काय आपल्याला स्टँडअप हा जसं प्रणित कसा करतो की क्राऊड इंटरॅक्ट करतो, तर तसं पण तो स्टँडअप पण करतो, पण तो मेन तर गप्पा गोष्टी जास्त करतो. तो नुसती मारतो वाईट लोकांची. म्हणजे स्टँडअप म्हणजे असं नाही का, एक स्टँडअप असतो बघ जो हसवतो लोकांना तिथे त्याचं ऍक्टिंग करत. पण हे लोक सध्या ते नाही करत. हे लोक क्राऊड सोबत बोलतात, ते येतात लोक त्यांची इज्जत बिज्जत घालवतात. बरोबर आहे का नाही? ठीक आहे, लोकांना आवडतं, आपल्याला पण आवडतं, पण स्टँडअप नाही बोलू शकत आपण. हा, मग मला आता ते सेम कॉन्टेंट क्रिएशन कंटिन्यू करायचं. जर माझ्या कॉन्टेंट क्रिएशन मध्ये काय झालं तर मी पुढे मग स्टँडअपचा विचार करणार, कारण माझी फर्स्ट प्रायोरिटी मी कॉन्टेंट क्रिएशनला दिली आहे. आता माझा सेकंड प्रायोरिटी स्टँडअप, की मला सेकंड टाइमावर म्हणजे सेकंड जर लोक जाणत असतील तर स्टँडअप कॉमेडीच्या नावाने जाणत असतील. मला फर्स्ट ॲज अ कॉन्टेंट क्रिएटरच सर्व ओळखतात मला. जर आता तू एवढी मेहनत करते, बरोबर, असे खूप लोक आहेत, खूप कॉन्टेंट क्रिएटर आहे, एवढी मेहनत करते पण काय होत नाही, तर तू तरी पण आता मेहनत करतोय, तर तू काय म्हणून ती मेहनत करतोय, काय तुला असं वाटतंय? मग टू बी ऑनेस्ट सांगू, मी लोकांना म्हणजे तुझे माझे इन्स्पिरेशन्स जे आहेत की जस्ट नील थिंग्स, करण सोनावणे, शांतनू रांगडेकर, ते लोक भाई 8-9 वर्षापासून करतात. 8-9 कोण 15 वर्षापासून करते, कोण 8 वर्षापासून करते.
तर भाई ते 6-8 वर्षापासून ते अगर ते जर रडले असते की नाही होतं मी सोडून टाकतो किंवा माझ्या घरचे प्रेशर देतात आहे, मी एक नाही जॉब वगैरे करतो, तर आज ते नसते या position वर. बरोबर ते तर आहे. तर मी त्यांनाच पकडून चालतं की अरे लोक भाई 8-8-9-9 वर्ष करतात, माझ्या आताशी 6 झाले, अजून बघूया 3-4 वर्ष करून बघूया. 6 वर्ष आले तुला? हा 6 वर्ष कॉन्टेम्प्रेशन करून झाले, म्हणजे 21 ला स्टार्ट केलेला. आम्ही 2018ला भाई 18-19 हा. किती वर्ष आले असं? 8 वर्ष. 8 वर्ष झाले ना. 8 वर्ष 10K होणार आहेत भाईचे आता. नाही होतील ते होतील, जाऊ दे ते सोड ना, ते माझं पॉडकास्ट आहे यार. मग तेच पकडून झालं की भाई करायचं आपल्याला स्ट्रगल. देवाला कधी ना कधी तरी दया येईल की हा भाई करतोय मेहनत. तर झाकीर खान जसं बोलतो की बडे सपने देखो करके, जाकिर खान जसा बोलतो की हमेशा सपने बडे देखो, क्या पता ऊपर वाले को दया है वो तुम्हारे सच कर. तू झाकीर खान पण ऐकतो? हो, मी जाकिर खान बघतो. एकदा कॅमेऱ्यात बघ ना. फेस बघून वाटत नाही ना. नाही खरंच वाटत नाही, फेसबुक वाटत नाही झाकीर खान वगैरे ऐकत मी कसं मी जे सोशल मीडियावर दाखवतो ना आणि जे मी रियालिटी मध्ये मी खूप वेगळं आहे. मग हेच चुकते बाबा, काय हे रियालिटी दाखव. मग मी ते मला सांगितलं कळून तुला. चुकते बाबा. मी ते 7-8 वर्ष सांगितलं आपटले, जेवढी तू नसल आपटले त्याच्यामध्ये जास्त आपटले. मी तुला ते- ऐक ना, तेव्हा कळलं की भाई लोकांना काय पाहिजे, लोकांना रियालिटी पाहिजे, ती रियालिटी दाखव. मी आता तेच ब्रॉडकास्ट सांगितलं, मी जाकीर खान ऐकतो, मी कविता लिहितो, मी शायरी मग लिहितो. कविता पोस्ट कर, तू बोलून कविता मी post आता कर. करणार. तो नाही का VMP लिहितो तसं ओमकार कारंडे लिहितो. माहिती नाही VMP लिहितो? नाही, मी VMP ला आता बघेल. तू बघ बाई VMP ला बघ ना. सजेस्ट केलं तर मी बघेल. मी जाकीर खानला ऐकतो. मी म्हणजे जे जुने स्टँडअप कॉमेडियन्स आहेत, मी आता करंटली मी पु ल देशपांडेजींना बघायला चालू केलंय. हा भाई, कारण ते एशियाचे सर्वात पहिले स्टँडअप कॉमेडियन होते. पु ल देशपांडे माहिती का काय बोलायचं सगळी इंडस्ट्रीमध्ये काय भाई. हम्म. तू बघतो आणि त्यांची आता माझ्याकडे एक बुक आहे पु ल देशपांडे करून, त्यांच्यामध्ये सगळे त्यांचे जोक्स वगैरे लिहिले. तर मी आता currently- हा ते, आणि मी करंटली 2 बुक्स, म्हणजे एक आता अर्धी संपत आली आहे. जॉन एला करून, तुला माहिती असेल कोण आहे. तर जॉन एलाची बुक माझ्याकडे संपत आली आहे. त्यांची एक बुक आहे क्यू करून, तेवढी इतकी सुंदर बुक आहे. त्यामध्ये त्यांची पूर्ण स्टोरी लिहिली आहे की ते कसे शायर झाले, कसा माणूस स्ट्रगल करतो, कसं प्रेम कुणाला नाही भेटत, ते पूर्ण सगळं त्यात. तर मी जे सोशल मीडिया दाखवतो की मी सोशल मीडिया असं का असतो की मी माझ्या आयुष्याचे किती पण लागलेले असू दे, मला माझ्या पब्लिकला हसवायचं. माझा हा मोटिव्ह आहे. माझे किती पण असू दे, आणि पब्लिक हसत नाही भाई. आता माझे जायला लागले भाई, आता हसतात ते पब्लिक, आता हसतात ते. आमचे तर नाही हसत आहे. माझ्या हसत मध्ये व्हावं म्हणून मी त्यांना सिरियस केला. आता नाही, एक नंबर. बरोबर आहे का नाही? नाही हसत ना तुम्हाला, हसत आहे ना तुम्हाला, तुम्ही ज्ञान ज्ञान घ्या भाई तुम्ही.